गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। येत्या सोमवारी आहे संकष्ट चतुर्थी। या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात। हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते। संकष्ट चतुर्थीला उपवासासह गणेशाची पूजाही केली जाते। प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला वेगवेगळी नावे आहेत। चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला भालचंद्र संकष्ट चतुर्थी म्हणतात। हिंदू मान्यतेनुसार संकष्ट चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात। या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते। तसेच आपल्या ज्या काही इच्छित मनोकामना आहे त्या देखील पूर्ण होण्यास मदत होत असते। गणपती बाप्पाला बुद्धीचा आणि विद्येचा देवता मानला जातो। आता आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे। आपण आपल्या मुलांसाठी उपाय करायचे आहे। भरपूर वेळा आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे असतात। प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी। मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये। पण पाहिजे तसे होत नाही। मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा त्यांना वाईट संगत देखील लागलेली असते। ते घरामध्ये उद्धटपणे बोलतात, रागवतात, त्यांना नोकरी मिळत नाही किंवा संतान प्राप्ती होत नाही किंवा त्यांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नाही। मग मुलगा लहान असेल किंवा मोठा असेल किंवा मुलगी असेल, प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच। तर मुलांबाबत या ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या दूर होण्यासाठी आपण या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राइब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया लिहायला विसरू नका। आता संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल। ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते। कारण की त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेमध्ये देखील आपले लक्ष लागत असते। आता या दिवशी आपण पूजा मांडण्याच्या अगोदर घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं आहे किंवा पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायचं आहे। असं पाणी आपण घरामध्ये शिंपडावं। यामुळे आपल्या घराची शुद्धी होत असते आणि त्यानंतर आपण जे काही उपाय करू किंवा जी काही सेवा करू तर ती सेवा ही फलदायी ठरत असते। आता या दिवशी आपल्याला 108 हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे। पण त्या अगोदर आपण घरामध्ये काही उपाय तसेच काही सेवा करायची आहे। बाप्पाची पूजा आराधना करायची आहे। आपण देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। गणपती बाप्पाला आपण अभिषेक करायचा आहे। अगोदर शुद्ध जलाने अभिषेक करावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा। अभिषेक करत असताना आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे। विशेषतः तुमच्या घरामधील जर मुले ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी। आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यातील थोडंसं पाणी आपण ग्रहण करायचं आहे। आपल्या मुलांना देखील ग्रहण करायला द्यायचं आहे। यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होत असते। तसेच बाप्पाचा आशीर्वाद देखील मुलांना भेटत असतो। तसेच काही तीर्थ आपण घरामध्ये शिंपडायचं आहे, बेडरूममध्ये, हॉलमध्ये, किचनमध्ये। यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते। आता बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे। बाप्पाला चंदन लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे। तसेच 21 दुर्वाची जुडी असेल, जास्वंदीचं फूल असेल तर बाप्पाला ज्या काही प्रिय वस्तू आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करायच्या आहे। आपल्याकडून जेवढ्या वस्तू उपलब्ध होतील तर तेवढ्या वस्तू तुम्ही नक्की अर्पण कराव्या। मोदक तुम्ही बनवू शकता, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण केला तरी पण चालेल। आता या दिवशी आपल्याला 108 हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे। आता हा उपाय कोण करू शकतं? आई किंवा आजीने जरी हा उपाय केला तरी पण चालेल। तुमची मुले जर बाहेरगावी, परगावी शिक्षणासाठी, नोकरीसाठी असतील तर हा उपाय कसा करावा हे देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही। मग शेजारची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो। भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो, मग आपण जो काही उपाय केला, जी काही सेवा केली तर तो उपाय हा फलदायी ठरत नाही। कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही। आता या उपायासाठी आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे घ्यायचे आहेत। आता हिरवे मूग हे अख्खे असावे। आपण एखाद्या वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे। त्यानंतर हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे। हिरवा रंग हा भगवान श्री गणेशांना अत्यंत प्रिय आहे। तसेच हिरवा रंग हा बुध ग्रहाचा देखील रंग आहे। यामुळे मुलांची शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये प्रगती होते। तसेच मुलांवर जे काही अडचणी अडथळे येत असतात तर ते देखील दूर होण्यास मदत होत असते। तर मुलांसाठी तुम्ही हा उपाय नक्की करू शकता। अगदी नजरबाधा झालेली असेल तरी पण तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। आता हिरव्या रंगाचा अगदी छोटासा कपडा घ्यायचा
आहे, आपल्या हाता एवढा असला तरी पण चालेल, तो भगवान श्री गणेशांसमोर आपण ठेवायचा आहे आणि आपण 108 हिरवे मूग एका वाटीमध्ये काढायचे आहे। आता आपण एक दाणा हातामध्ये घ्यायचा आहे, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो हिरव्या मुगाचा दाणा त्या हिरव्या कपड्यावरती ठेवायचा आहे। अशाच प्रकारे आपण 108 वेळा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत 108 हिरव्या मुगाचे दाणे त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे आहे। आता यानंतर याची पोटली बनवायची आहे। ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे। तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती भगवान गणेशांना सांगायची आहे। मग मुलांना अभ्यासामध्ये अडचणी येत असतील, नोकरी मिळत नसेल किंवा त्यांचा विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल, मुलांना वाईट संगत लागलेली असतील किंवा इतरही काही मुलांबाबत अडचणी अडथळे असतील, मुलीबाबत अडचणी अडथळे असतील, तर त्याबाबत आपण भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे। आता ही हिरव्या रंगाची पोटली आपण भगवान गणेशांसमोर तशीच राहून द्यायची आहे, अगदी दिवसभर तशीच ठेवायची आहे। आता संध्याकाळी आपण जेव्हा झोपायला जातो त्यावेळेस आपण ही पोटली तिथून उचलायची आहे आणि आपली मुले ज्या ठिकाणी झोपतात तर त्यांच्या उशीखाली ही पोटली ठेवायची आहे। तेथील जागा ही स्वच्छ असावी याची काळजी घ्यायची आहे। तसेच आता मुले जर बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस काय करावे, मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो, मग बेडरूम मध्ये असेल, हॉलमध्ये असेल, तर त्या ठिकाणी आपण ही पोटली ठेवायची आहे। आता ठेवताना ती जागा स्वच्छ असली पाहिजे, तसेच जास्त काळोख असेल, अंधार असेल अशा ठिकाणी देखील आपण ती पोटली ठेवायची नाही। आपल्या मुलांचे नाव घेऊन तसेच मुलांबाबत ज्या काही अडचणी अडथळे आहे तर ते बोलून आपण ती पोटली तिथे ठेवायची आहे। आता आपण झोपी जायचं आहे आणि मंगळवारी आपण ही पोटली तिथून उचलायची आहे आणि जवळपास असणाऱ्या भगवान गणेशांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। आता भगवान गणेशांचं मंदिर नसेल तर अशा वेळेस माता लक्ष्मीचं मंदिर असेल, भोलेनाथांचं मंदिर असेल, कोणतंही मंदिर असो पण तिथे भगवान गणेशाची मूर्ती किंवा फोटो हा आपल्याला बघायला मिळतोच, तर आपण तिथे जायचं आहे। तिथे आपण ही पोटली घेऊन जायचं आहे। तिथे गेल्यानंतर भगवान गणेशांना ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू तुम्ही त्यांना अर्पण करू शकता। मग तिथे एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा किंवा तिथे दिवा प्रज्वलित असेल तर त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे। त्यानंतर आपण भगवान गणेशांना 21 दुर्वाची जोडी, जास्वंदीचं फूल, गोड खोबऱ्याचा नैवेद्य, मोदक या ज्या काही वस्तू आहेत तर त्या वस्तू आपण अर्पण करू शकता। त्यानंतर ही पोटली आपण आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती भगवान गणेशांना बोलायची आहे। मुलांबाबत जे काही अडचणी अडथळे असतील तर त्याबाबत आपण भगवान गणेशांना सांगायचं आहे आणि ही पोटली भगवान गणेशांच्या चरणाजवळ ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करत तिथे ठेवायची आहे। आता ही पोटली आपण घरी घेऊन यायची नाही, तर ही पोटली आपण तिथेच राहून द्यायची आहे आणि तिथे बसून आपण ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप आवर्जून करायचा आहे। तसेच या दिवशी आपण भगवान गणेशाच्या कानामध्ये देखील आपली इच्छा मनोकामना बोलायची आहे। आता आपण कानात इच्छा बोलत असताना अगोदर ओम नमः शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपली इच्छा मनोकामना भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। आता ओम नमः शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाही। त्यामुळे अगोदर ओम नमः शिवाय म्हणावं आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान श्री गणेशांना सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा इतरही काही अडचणी अडथळे असतील, घर होत नाही किंवा गाडी मिळत नाही, जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने भगवान श्री गणेशांना सांगायचं आहे। आता सांगत असताना आपण अगदी हळू आवाजामध्ये बोलायचं आहे। तसेच आपण जे काही बोलत आहोत तर ते शेजारच्या व्यक्तीला देखील कळता कामा नाही याची देखील आपण काळजी घ्यावी। आता आपण हा उपाय केल्यानंतर आपण डायरेक्ट घरी जायचं आहे। आपण मध्ये कुठे थांबलो किंवा कुणाच्या इथे गेलो तर आपण जो काही उपाय केला तर तो उपाय फलदायी ठरत नाही। तसेच सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।